मित्रांनो आपण आलो उसाटणे मैदानात आणि बघूया कोणकोणते नंदी आलेत. मथुर तर पाहिलंय, एलियन पण आले का बघूया. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान आय एम अग्री मॅन म्हणजेच अग्री माणूस आपला कावळा मित्राच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण आलोय सर्वांचा आवडता असं मैदान उसाटणे मैदान. आणि उसाटणे मैदान म्हणलं तर एक रितसर आणि व्यवस्थित मैदान झालं. तिथे आलेल्या सर्व नंदीची शर्यती होतात आणि शिस्तबद्ध असा मैदान. आणि आपल्यासमोर पाहता आपण एलियन पाहता 1001 आणि समोरच गौरवदादा आहे. झूम करूया, पाहू शकतात गौरवदादा. आणि तिथे नक्कीच आपला सर्वांचा आवडता लाडका मथुर 1001 असणार आहे. सो एलियनला बघून घ्या. आणि एलियन आताच युवा इंद केसरी मैदानात फायनलला राहिला होता, पण फायनल काही कारणास्तव झाला नाही. सो 3 फेऱ्यामध्ये पण मस्त कमाल करतो आणि नक्कीच कमबॅक करेल आपला एलियन. कुठेतरी बिनजोडला तो कमी पडतो आहे, पण नक्कीच तो आपल्या पराच्या जोरावरती एक दिवशी नक्कीच बिनजोडमध्ये नाव करेल 1001 दामणीचा. बघा कसा रग, बघा त्याचा कसा आहे. सो आता आपण सर्वांचा आवडता असा मथुरकडे जाऊया. या साईडला पाहू शकता दगडू शेट आहे आणि इकडे पाहू शकता लाडू. मथुर आणि लाडू ही जोडी एकत्र खूप वेळेला पळाली आहे. पाहू शकता लाडू आणि जेव्हा मथुर एकत्र असतात तेव्हा त्यांचं प्रेम बघायला पाहिजे. आणि समोर पाहू शकता कोण आहे, मथुर. गौरवदा नमस्कार. सो सर्वांचा आवडता मथुर मैदानात दखल आणि फेरा पडला गौरीपाडचा, म्हणजे आमच्याच गावचा शिवा 4x4 आणि चांगली गाडी पळाली. नक्कीच आपण शिवाची सुद्धा मुलाखत घेऊया, आईसाहेब आले असतील तर. आणि मथुरमध्ये पळून कसा वाटला त्यांना ते नक्कीच आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. सो पहा, मथुरला अजून पाहिजे तशी रंगरंगोटी केलेली नाही, पण कसा वाटतं मथुर अजूनही आपल्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करतो आहे आणि मैदानात दखल होतं आहे. आपल्याला फक्त एवढीच इच्छा असते मथुर मैदानात असो, हारू किंवा जिंको काय फरक पडत नाही मथुर फॅन्सला, कारण त्यांनी जे करून दाखवलं नाही, वारंवार सांगवलं ते कोणी केलेलं नाही इतकं मथुरने केलेलं का बिनजोडचा बेताज बादशाह ज्याला म्हणतात मथुर 1001. आणि खूप सारे असे नंदी आलेले आहेत, पाहू शकता. मथुर गौरवदादाशी 2 शब्द बोलूया. एलियन गौरवदादा काय म्हणाल, आज आपला मथुर आणि एलियन दोन्ही मैदानात दखल झालेले आहेत. आता बघू, मी कालच आलोय फिरून. शिवमलाच माहिती आहे काय नियोजन केलं शिवमने, तर शिवमलाच माहिती आहे काय करणार आहे, काय कसं. एलियन बद्दल काय बोलशील? एलियन आता युवा हिंद केसरीला मला वाटतं ना सेमी पास करून फायनलला पात्र झाला होता, पण काही कारणास्तव फायनलला क्वार्टर फायनलला पात्र झाला होता. काय म्हणाल एलियन बद्दल? कुठेतरी एलियन आता चांगला पळायला लागलाय. हां, तर बघू पुढे त्याची अजून तशी मेहनत करू आम्ही. दादा काय आपलं गणित कुठे चुकत होतं एलियनचं? म्हणजे काय वर्कल खाली थोडा संयम ठेवायला लागतो. नक्कीच. आणि मथुर बघा ना, मथुर असला की म्हणजे लोकांची जीव का प्राण, फक्त तो मैदानात असला पाहिजे. आपल्याला ना हारला तरी काय फरक नाही पडत ना आपल्याला, ना मथुर जिंकला तरी, कारण त्याने 8 दिवसात त्याला काढतो एकदा. हां, मग जरा फॅन पण खुश होतात, जरा फॅन पण येतात अड्ड्यात बिड्ड्यात, तेव्हा गर्दी पण होते जरा. नक्कीच. चला दादा भेटू नंतर. आणि नक्कीच आज दोन्ही शर्यती आपल्याला जमले तर पाहायला भेटतील. हो. सो चला अजून कोण नंदी आल्यात बघूया. इथे समोर एक नंदी आहे आणि मल्हार पाहू शकता. कुठला मल्हार? उंबरवाडीचा मल्हार सुद्धा आलेला आहे. दादा कोणता नंदी? कुठला? बोनवलीचा नशीब सुद्धा दखल झालेल्या मैदानात. सो पाहू शकता मित्रांनो. सो चला आता आपण सांगितल्याप्रमाणे मथुरसोबत पळालेला शिवाची मुलाखत घेऊ, पाहूया कुठे येतो आणि पटकन व्हिडिओ टाकूया. आपण आलो हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पण माहिती पडलं पाहिजे आणि नक्कीच एक चांगली अशी मुलाखत आपल्याला आजच्या दिवशी पाहायला भेटेल. बिंजोरच्या मोठ्या मोठ्या शर्यती आपल्याला बघायला भेटेल.